चंद्रपूर जिल्ह्यात शेती पाण्यात शेतकरी संकटात, पंचनाम्याची पथके गेली कुठे? शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी, पीक वाचवण्यासाठी सुरू आहे धडपड. भंडारा जिल्ह्यातील पालोरा येथे नालीचे पाणी जलवाहिनीत शिरले. कान्हड गावात अतिसाराची लागण, ग्रामपंचायतीचे चुकीचे नियोजन, रुग्णालयात उपचार सुरू, आरोग्य विभागाची चमू गावात दाखल. गोंदियामध्ये 74,000 महिलांचा एसटीने प्रवास. दिवाळीच्या 10 दिवसातील आकडेवारी. गोंदिया आगाराला 24,76,000 रुपयांचे उत्पन्न. गडचिरोली जिल्ह्यात आधार अपडेटसाठी भाऊ बहीण रांगेत. केवायसीसाठी 18 नोव्हेंबरची मुदत. ओटीपीसाठी आधार संलग्न मोबाईल क्रमांक अनिवार्य. नागपूरमध्ये 11.01 कोटींचा बनावट ITC घोटाळा उजेडात. सूत्रधारकाला अटक. CGSTने केली कारवाई. वर्धा जिल्ह्यात यंदा उमेदने दिवाळी तेजाडली. लक्ष्मींची 15 लाखांची कमाई. महिलांचा हंगामी स्वयंरोजगार. ग्रामीण भागात स्टॉल लावून विविध साहित्यांची केली विक्री. चंद्रपूर जिल्ह्यातील बेसगाव येथे चिखली बस स्टॉपवर मोठे खड्डे. अपघातांची मालिका सुरूच. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे सरसकट 30,000 रुपयांच्या मदतीकरिता चौरास परिसरातील शेतकऱ्यांची आर्तहाक. पाऊस ठरला गर्दनकाळ. बांधावर पोहोचले स्थानिक लोकप्रतिनिधी. गोंदिया शहरातील बनावट दारू कारखाना केला उद्ध्वस्त. वाजपेयी चौकातील कारवाई. 11 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. गडचिरोली जिल्ह्यात स्मार्ट मीटर विरोधात महावितरणवर मोर्चा. जोरदार घोषणाबाजी. सत्ताधारी शिंदे सेनेचे आंदोलन. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. 1187 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान. कामठी तालुक्यात 1125 शेतकरी प्रभावित. तातडीने नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उमेदवार निवडीत गुणवत्ता आणि प्रामाणिकतेला प्राधान्य द्या. मतदारांचे मापदंड. जनतेच्या अपेक्षा वाढल्या. पक्षांकडून होत आहेत चाचपणी. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात कोणी कितीही ओरडा. भाजी विक्रेते बसणार रस्त्यावरच. वाहतूक पोलीस व नगर परिषदेने लक्ष द्यावे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात स्पर्धात्मक वातावरण निर्मितीसाठी अधिकाऱ्यांच्या गावांना भेटी. पंचायत राज अभियान. ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद. गोंदियामध्ये शासकीय धान खरेदी केंद्राचा मुहूर्त निघाला. 15 नोव्हेंबर पासून धान खरेदी. 30 ऑक्टोबर पासून नोंदणीला सुरुवात. गडचिरोली जिल्ह्यात एकात्मतेचा संदेश देत धावले गडचिरोलीकर. रन फॉर युनिटी मॅरेथॉन. 10,000 स्पर्धक सहभागी. नागपूर जिल्ह्यातील कुही येथे वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार. गाय गंभीर जखमी. वीरखंडी शिवरातील घटना. शेतकऱ्यांमध्ये दहशत. वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात. रॅलीतून दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश. चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथे पावसा आता तरी थांब. किती परीक्षा घेशील? झाले तेवढे नुकसान पुरे. आता आणखी नुकसान सहन करण्याची ताकद नाही. भंडारा तालुक्यातील खोकोरला येथील वैभव लक्ष्मी नगरात रस्त्यांची अशी बोलकी अवस्था आहे. गोंदियामध्ये शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. विनोद अग्रवाल. गोंदिया पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे रेगडी परिसरातील धानपीक सडले. नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी. तहसीलदारांना दिले निवेदन. नागपूर जिल्ह्यातील बियापूर येथे अखेर त्या शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासन पोहोचले. जाळलेले सोयाबीनचा केला पंचनामा. सरकार मदत करणार का? वर्धा जिल्ह्यातील देवडी येथे राष्ट्रीय एकात्मतेच्या तरुण तरुणींची महत्त्वाची भूमिका. देवडीत NCCचे बक्षीस वितरण. राष्ट्रीय एकता दिनाचा कार्यक्रम. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे वाघांचा कहर थोपवण्यासाठी वन विभाग झाला सज्ज. मिशन फत्ते केले सुरू. 60 कर्मचाऱ्यांसह 4 पथकांची मोहीम. ड्रोनद्वारे वाघांच्या हालचालीवर नजर. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे जाळीपट्टी रंगभूमीला फटका. लाखोंचे नुकसान. कलाकारांचा हंगामी रोजगार बुडाला. रसिकांचाही हिरमोड. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात 500 एकर मक्का व मुरघास लागवड प्रकल्प. अदानी फाउंडेशनचा उपक्रम. 300 शेतकऱ्यांना होणार मदत. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या समस्येवर विचार मंथन. बैठकीला उपस्थित माजी आमदार आनंदराव गेडाम. नागपूर जिल्ह्यात वादळी पावसाने मौदा तालुक्यातील धान पिकांचे नुकसान. शेतकरी संकटात. वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय एकात्मतेसाठी चालले मतारे आणि दिव्यांगी. एकात्मता रॅलीचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शुभारंभ. चंद्रपूर जिल्ह्यात वडा यात्रेत सुव्यवस्था राखणे आपले सामूहिक कर्तव्य. किशोर जरगेवार. वडा यात्रेच्या पार्श्वभूमीवर घेतली आढावा बैठक. भंडारामध्ये प्रकाश पर्व दिवाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. यावर्षी मात्र जिल्ह्यातील नागरिकांनी पुरेशी काळजी घेतल्याने आगीची एकही घटना घडली नाही. त्यामुळे अग्निशमनला पाचारण करावे लागले नाही. गोंदिया जिल्ह्यात कर्जमुक्तीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सरकार आर्थिक वर्ष बदलण्याची गरज. गंगाधर परशुरामकर. राज्य सरकारकडे केली मागणी.
गडचिरोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. नागपूरमध्ये देवलापार परिसरातील सावरा आणि आजूबाजूच्या गावामध्ये गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः शेतातील धान पिकावर पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे क्षमता बांधणी शिबिरातून सरपंच सदस्यांनी गिरवले विकासांचे धडे, अनेक विषयांवर केले मार्गदर्शन. चंद्रपूरमध्ये वीर बाबूराव शेडमाके क्रीडा संकुल प्रकल्पाला गती येणार, मनगंटीवारांच्या निवेदनानंतर सीएमची कार्यवाहीचे आदेश. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 60,000ची आर्थिक मदत द्या, सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन. गोंदिया जिल्ह्यात यंदा झालेल्या दमदार पावसामुळे धरणे तुटुंब भरली असून रब्बी हंगामासाठी अत्यंत सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पेरा होईल असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात कलार समाजाने पोट जातींचे बंधन तोडावे, माजी नगराध्यक्ष गोटे फोडे, अर्जुन महाराजांची जयंती. नागपूर जिल्ह्यातील काटोल सावरगाव राज्य मार्गावर सांडलेल्या वाळूमुळे गुरुवारी सायंकाळी अपघात घडला. या अपघातात चिखल ज्ञानेश्वर ठाकरे राहणार येनवा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हातापायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली. वर्धा जिल्ह्यात नवीन साहसी पिढी तयार करण्यासाठी कराटे खेळाचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक, अनिल निमगडे. क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम. चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय एकतेसाठी पोलिसांची चंद्रपुरात अनोखी वॉक फॉर युनिटी, राष्ट्रीय एकतेचा दिला संदेश, विविध संघटना सहभागी. भंडारा जिल्ह्यातील लाखनीत साजरा झाला किल्ल्यांचा दुर्गोत्सव, ग्रीन नेचर फाउंडेशनच्या 18 वर्षाचा स्तुत्य उपक्रम. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात गोटी येथे ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाला सुरुवात, धान्य प्रतवारी युनिट, शेतकऱ्यांना होणार मदत, कार्यक्रमास्थळी लावले स्टॉल. गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथे नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश गाडगे यांनी आरमोरी येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांचा आढावा घेतला व पेंडेसी क्लिअर करण्याच्या सूचना दिल्या. नागपूरमध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राष्ट्रीय निधी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ग्राहक कायद्यावरील क्षमता विकास कार्यक्रमाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. हा कार्यक्रम रविवारपर्यंत चालणार आहे. वर्धा जिल्ह्यातील चिकणी येथे खरीपाच्या पाठोपाठ आता रब्बी हंगामावर निसर्गाचा प्रकोप. खरीपानंतर आता रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त. अवकाळी पावसामुळे पांढरा कापूस काळवंडला. चंद्रपूर जिल्ह्यात नंबर लागला, फायदा झाला. जिल्ह्यातील 316 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारांचा लाभ, उत्पादन वाढवण्यास मदत, महाडीबीटीद्वारे झाली निवड. भंडारा जिल्ह्यातील पालोरा येथे कवडी पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे 11 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्राचे केले वाटप, विजय रहांगडाले यांची उपस्थिती. तिरोडा नगर परिषदेत होणार रुजू. गडचिरोलीमध्ये विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. खरीप हंगामातील धान, कपाशी, सोयाबीन, तूर, मक्का या पिकांची कापणी सुरू असताना झालेल्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. नामदेव किरसाण यांनी पंचनामे करून भरपाई द्यावी असे निर्देश दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे भारताचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन देवलापार येथे उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ध्यामध्ये सकाळी बहिणींचा अंत्यसंस्कार, सायंकाळी भावांनीही ठेपला देह. बहीण भावांचे घट्ट नाते, आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रेम, जिव्हाळा राहिला कायम. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. धान, कापूस, तूर यासारख्या प्रमुख पिकांवर पावसाचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी पिके आडवी पडली. दरम्यान सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे या स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला. तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत पंचनामे सुरू केले आहेत.